नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी, चविष्ट आणि रंगाने असे खूप सुंदर गाजर आणि बीट सूप. हे सूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण गाजर आणि बीट स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि ते मध्यम आकारात कापून घेणार आहोत. यामुळे ते पटकन शिजतं आणि सूपला स्मूथ टेक्स्चरही मिळतं. त्यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये हे चिरलेले तुकडे घ्यायचे, त्याच्यामध्ये तमालपत्र, दालचिनी टाकायचं आणि जवळजवळ 1 ते 1.5 ग्लास पाणी घ्यायचं. मीठ टाकून हे कुकर बंद करायचं. आपण शिट्टी नाही देणार आहोत. बिना शिट्टीचे आपण हे 15 ते 20 मिनटं गाजर आणि बीटचे तुकडे चांगले मऊ होईपर्यंत शिजवणार आहोत. कुकर थंड झाल्यावरती तो उघडायचा. त्याच्यामध्ये आपण जे दालचिनी आणि तमालपत्र्याचे तुकडे टाकले होते ते असे चमच्याने एक एक करून आपण वेचून बाजूला काढणार आहोत. मिश्रण थंड झाल्यावरती ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि छान पेस्ट होईपर्यंत ते वाटून घ्यायचं. लागल्यास थोडंसं पाणीसुद्धा आपण घालू शकतो. आता ही पेस्ट आपण एका कढईमध्ये परत काढणार आहोत आणि गॅसवर ठेवून 2 मिनटं उकळी येऊन द्यायचे. हवं असल्यास थोडंसं पाणी आपण आणखीन घालू शकतो त्याच्यामध्ये. उकळी आल्यावरती आपण त्याच्यामध्ये 1 चमचा काळी मिरी टाकणार आहोत आणि परत एकदा ते छानसं मिक्स करून घेणार आहोत आणि एक उकळी काढणार आहोत त्याची. तर असं आपलं सूप रेडी आहे. आता सूप रेडी झाल्यावरती ते सर्वसुद्धा करायचं आहे. सर्व करण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं तुम्ही क्रीमने गार्निश करू शकता, क्रूटॉन्स टाकू शकता. तर क्रूटॉन्स म्हणजे काय, ब्रेडचे तुकडे. तर या ब्रेडच्या तुकड्यांना इंग्लिशमध्ये क्रूटॉन्स असं म्हणतात. तर खूप सिंपल आहे. ब्रेडचे स्लाइस घ्यायचे, ते चौकोनी आकारामध्ये छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट करायचे आणि बटर टाकून असं पॅनमध्ये ब्राऊन होईपर्यंत टोस्ट करायचे. हे ब्रेडचे तुकडे छान असे खरपूस भाजायचे आणि थोडेसे कडक करायचे, म्हणजे ते खायला खूप टेस्टी लागतात आणि तुम्हाला सूपमध्ये जेव्हा तुम्ही सर्व करून खाणार तेव्हा थोडेसे ते असे क्रंचीवाला फील येतो आणि एकदम असे जर सॉफ्ट राहिले तर मग ते एकदम सूपमध्ये विरघळून जातात. असं हे आपलं गरम गरम गाजर बीट सूप तयार आहे. हे सूप एका बाउलमध्ये घ्या, ते छान बटर टाकून थोडीशी कोथिंबीरची गार्निश करून आणि आपण जे क्रूटॉन्स बनवलेले आहे ते टाकून सर्व करा आणि गरम गरम प्या. हे सूप रंगाने जितकं सुंदर दिसतं तितकंच पोषणमूल्यांनीही खूप श्रीमंत आहे. तर मग मंडळी, जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.